नमस्कार विद्यार्थी, आजच्या सत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे। या विषयात तुम्ही गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW प्रक्रिया वापरून फ्लॅट 1F पोझिशन मध्ये 2 मिलीमीटर जाडीच्या माइल्ड स्टील शीट वरील ओपन कॉर्नर जॉइंटच्या वेल्डिंग प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहात। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल MS शीट 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडीच्या आकारानुसार कट करण्यास, कॉर्नर जॉइंट सपाट करण्यास आणि जॉब वेल्ड करण्यास, रूट रन डिपॉझिट करण्यास, वेल्ड वरील पृष्ठभागावरील दोषांचे निरीक्षण करण्यास। आता SMAW प्रक्रियेसाठी आवश्यक साधने आणि उपकरणे पाहू। स्टील रूल, बॉल पीन हॅमर, हाफ राउंड फाइल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, की आणि स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, फ्लो मीटर सह गॅस रेग्युलेटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर, इलेक्ट्रोड वायर पुरवठा, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर। आता आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत 2 mm जाड MS शीट वर ओपन कॉर्नर जॉइंट साठी प्री वेल्डिंग तयारी तपासू। संरक्षणात्मक कपडे घाला। माइल्ड स्टील शीट 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडीच्या आकारात कट करा। शीटची पृष्ठभाग कार्बन स्टील वायर ब्रश आणि फायलिंग सह स्वच्छ करा। दोन्ही प्लेट्स एका सपाट स्थितीत 90 अंशांवर कॉर्नर जॉइंटच्या आकारात सेट करा। रूट अंतर 1.5 mm वर सेट करा। टॉर्च कनेक्ट करा आणि करंट 90 ते 100 amps वर ऍडजस्ट करा। करस्पॉन्डिंग वायर फीडिंग रेट 3 ते 4 मीटर प्रति मिनिट। मॅन्युफॅक्चरर स्पेसिफिकेशन प्रमाणे आर्क व्होल्टेज सेट करा। 0.8 mm डायाची कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर वायर वापरा। दोन्ही टोकांना आणि योग्य अंतरावर कॉर्नर जॉइंट टॅक वेल्ड करा। ट्राय स्क्वेअर सह 90 अंश कोनांसाठी कॉर्नर जॉइंटचे अलाइनमेंट तपासा। गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून 2 mm जाड MS शीट वर सपाट स्थितीत ओपन कॉर्नर जॉइंट साठी वेल्डिंग प्रक्रिया कशी करावी ते आता पाहूया। वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड जॉब एका सपाट स्थितीत ठेवा। प्रवासाच्या दिशेपासून 5 ते 15 अंश पुढे असलेल्या कोनात गन जॉइंटला लंब धरून ठेवली जाते। एक कीहोल बनवा आणि रूट जॉइंट मध्ये डिपॉझिट करा।
बीड डिपॉझिट करण्यासाठी वीविंग टेक्निक वापरा. जास्त वीविंग केल्यामुळे प्लेटच्या कडा वितळणार नाहीत याची खात्री करा. आवश्यक असल्यास दुसरा रन डिपॉझिट करा. एज वितळू नये म्हणून कॉर्नर जॉइंटच्या वरच्या शीटच्या काठावर असलेल्या टॉर्चचा वेग नियंत्रित केला पाहिजे. जेव्हा टॉर्च वेल्डच्या शेवटी पोहोचते तेव्हा ते थांबवावे लागते. शेवटी जर पोकळी तयार झाली तर ती योग्य फिलर मेटलने भरली पाहिजे. आवश्यक बीड मजबूतीकरण, उंची आणि देखावा साध्य करण्यासाठी टॉर्चचा प्रवास वेग एकसमान ठेवा. जेव्हा जेव्हा टॉर्च नोझल वेल्ड स्पॅटरद्वारे क्लॉग्ड होते तेव्हा अँटी स्पॅटर स्प्रे वापरा. CO2 वायूच्या असमान प्रवाहामुळे वायू प्रदूषण आणि पोरॉसिटी होऊ शकते. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. कोणत्याही पृष्ठभागाच्या दोषांसाठी वेल्डेड जॉइंट तपासा. GMAW प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत 2 mm जाड MS शीटवर ओपन कॉर्नर जॉइंटसाठी काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले पाहिजे. आवश्यक बीड देखावा साध्य करण्यासाठी टॉर्चचा प्रवास वेग एकसमान ठेवा. चांगली लेग लेंथ आणि प्लेटचे एकसमान फ्युजन सुनिश्चित करा. आता ओपन कॉर्नर जॉइंटची तपासणी करूया. स्पॅटर्स, ब्लो होल्स, असमान बीड फॉर्मेशन, डिस्टॉर्शन, पोरोसिटी, edge of the plate melted off. या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 2 मीटर जाडीच्या आकारानुसार MS शीट कापणे, कॉर्नर जॉइंट सेट करा आणि जॉब वेल्ड करा. सपाट स्थितीत रूट रन डिपॉझिट करा. वेल्डवरील पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करा. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.